मी तुझी नखवी तू माझा नखवा सोबय जोरा कोली वाऱ्यात आपला माझी तू नखवी मी तुझा नखवा सोबय जोरा कोली. हॅलो गाईज, आज आम्ही चाललोय पाहुणा लेकला, तर हा ब्लॉग पूर्ण बघ. तर आता मी ते खायला आलोय. कुठे आहेत आपण? काय स्पॉट आहे? फूड मॉल आहे लोणावल्याचं. मी खायला बसलोय. बर्गर वगैरे घेतलंय, खाऊन घेतो पहिले. आम्ही पोचलोय पाहुणा लेकला आणि मस्तच व्ह्यू आहे, एकदम भारी व्ह्यू, भारी मस्त असा व्ह्यू येते, एकदम भारी वाटतंय. इथं अशी नदी पण आहे आणि तसा गार्डन बसायला वगैरे आणि असे रूम्स वगैरे असेच असणार आहे तिथे. आणि ते पूल, स्विमिंग पूल पण आहे. भारी वाटते, जास्त गर्दी नाही आहे आणि एकदम घाट जंगल याच्यातून आम्ही आलो आहे. आणि मस्त नेचर पण येते. आणि आम्हाला वाटलं जरा मोठी असेल रूम, पण जाम छोट्या रूम्स आहेत इथं, बघू शकता तुम्ही. तर आता आपण ही रूम बघूया कशी आहे, छोटीशी पण कशी आहे. ठीक आहे, जास्त स्पेस नाही. दोन माणसांसाठी आहे जरा स्पेस. इथं कपाट वगैरे, बेड आहे आणि बाथरूम वगैरे, बस एवढीच रूम आहे. खतम रूम. तर आता मी चाललो बाहेर जरा नाश्ता वगैरे करायला. बाहेर ऊन पण आहे भरपूर, त्याच्यामुळे जाड कपडे घालून काही फायदा नाही. तर आता आम्ही मस्त बॅडमिंटन खेळत होतो आणि बॅडमिंटन खेळून आता चाललो नाश्ता करायला. दमलो, परत खेळणार आहेत नाश्ता करून. मस्त मज्जा येतं. लेक पण दाखवेन तुम्हाला नंतर पूर्ण पॉसिबल झालं तर आता आम्ही याच्यावरून मस्त वरती व्ह्यू बघायला चाललोय. वाव, मस्त आहे ना. ट्री हाऊस. कसला वडाचं झाड आहे ना हो. वट पौर्णिमेला यायला लागेल इथं. चहा आणि भजी एन्जॉय करतोय नेचर सोबत. मस्त व्ह्यू दाखवेन. इथे आम्ही चहा नाश्ता घ्यायला बसलेलो, एकदम भारी, एकदम रिलॅक्स मध्ये बसू शकते. इथे बोटिंग करायला पण आहे, बघू शकता. इथे बोटिंग करायला पण आहे. नेचर पण मस्त आहे. इथे काय खेळू शकतो आपण, काही खेळ आता आम्ही चाललोय मस्त पूलमध्ये चेंज वगैरे करून, त्या पूलमध्ये एन्जॉय करायला आलोय. तर साऊंड बिऊंड लावलाय, बघू शकता माझ्या पाठी. हे छोटे रूम्स आहेत, चेंज वगैरे करून आता आम्ही इथे आता एन्जॉय करणार आहे. आम्ही मस्त पूलमधून आलोय, मस्त पोहून वगैरे. आता आंघोळ विंघोळ करून आता आपण गावाला जाणार आहेत ना. आता स्टार्टर खायला. बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवते मी. मस्त हवा पण इकडे आणि एकदम भारी नजारा आहे, बघू शकता तुम्ही. इकडे किचन वगैरे, म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. खाली पण मस्त जागा आहे, स्पेस आहे चांगली. आणि इथे आम्ही मस्त एन्जॉय केला आत्ताच. आणि ही आमची रूम आहे. आता मी सध्या साधेच कपडे घातलेत, कारण की आता जेवण फक्त झोपायचंच आहे. लेक आहे ना, खरंच जाम भारी आहे, जाम भारी. लाईटिंग्स वगैरे बघू शकता. इथे आजूबाजूला जेवढी झाडं आहेत ना, त्यांना पूर्ण लाईटिंग त्यांनी केली आहे. आणि
एकदम हे जे रूम्स पण भरपूर एकदम भारी वाटतात, एकदम भारी. तुम्ही बघू शकता इथे मस्त लाइटिंग वगैरे केले आणि यातून असं वरती जायचा. वरून बघा झाडाला पण मस्त लाइटिंग केले आहे, झाडाला पण लाइटिंग केली. इथून असं मस्त वरती जायचा. इथे अशी मस्त स्पेस आहे बसण्यासाठी, एकदम रिलॅक्समध्ये इथे बसू शकतोय. तर आता मी ते स्टार्टर मागवलाय, ही क्रिस्पी मागवलेली आणि मोमोज मागवलेले. मी फर्स्ट विनर आहे, ही सेकंड विनर आहे. आता थर्ड विनर बघू आपण कोण होतंय. यांचा याच्या त्याच्यात जलूनच जीव चाललेला म्हणून जिंकली नाही आणि आम्ही जिंकलो. इतनी खुशी मुझे आता आम्ही घेतली आहे नॉनव्हेज थाली. एवढा पिक्का रस्सा आहे. बघा कशी पडली आहे, मसाज करायला लागते पायाचा, क्रॅम्प आलाय, वाटी सरकली आहे. गुड मॉर्निंग गाईज. तिचा जास्त काही नाही शूट केला, बट आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळलो रात्री आणि पडली पण मी, दुखतो अजून पण पाय. तर आज ट्रॅव्हलिंगच असणार आहे, कारण की 3 तास आपल्या नवी मुंबईवरून इथे यायला लागतात. सो थोडा टाईम, तर त्याच्यामध्ये पण काय काय गोष्टी होतील तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेन. तर आता आम्ही चाललो नाश्ता करायला, नाश्ता करून येतो, त्याच्यानंतर फ्रेश होऊन लगेच घरी जायला निघतोय. तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या पाठी किती भारी नेचर, डोंगर, हवा. आणि रात्री खूप जास्त थंडी होती, कारण की आम्ही 1-2:30 रात्री जागे होतो. बॅडमिंटन वगैरे खेळलो, गप्पा गोष्टी केल्या, म्हणजे मस्त झोपावं असं वाटत नव्हतं, कारण थंडी पण जास्त होती, हवा पण मस्त होती. त्याच्यामुळं नाश्ता करून येतो आधी. तर गाईज आता मस्त मी रेडी वगैरे होऊन निघाले. आधी मी नाश्ता वगैरे केला, त्यानंतर फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर निघालोय. तर मी तुम्हाला पूर्ण आउटफिट दाखवू. ब्लॅक आणि व्हाईट जोडी झाली आपली. आता आम्ही आमचा फोटोशूट वगैरे झालेला आहे. मस्त आम्ही इथे फोटोशूट केला, हवा पण आहे, ऊन पण भरपूर आहे. आता आम्ही इथून निघतोय. तर गाईज आता आम्ही आलो आहे मॅप्रो गार्डनला. भरपूर गर्दी आहे, आज संडे आहे त्यामुळं जाम गर्दी आहे, जाम गर्दी. खरं तर मला पण ट्राय करायचं होतं, पण भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे तो राहून गेला. थोड़ी बच्ची हो क्या? तर आम्ही मॅप्रोमधून चीज नाचोस घेतले आणि हे आल्मंडचे चॉकलेट, काजूचे चॉकलेट घेतलेत. साठी गर्दी बघा काय. तर आता आम्ही पोचलोय पनवेलला. आम्ही बसलोय जेवायला. आपल्या आगरी कोळी स्टाईलचं जेवण घेतलं आहे. आधी जेवण घेतो आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.